2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मात खाल्ल्यानंतर विधानसभेत भाजपने कमबॅक केलं। आता भाजप पूर्ण ताकदीने मुंबई महापालिकेवर झडप घालणार आहे। पण मुंबई म्हणजे फक्त निवडणूक नाही, ही आहे मराठी अस्मितेची लढाई आणि राज्याच्या तिजोरीची चावी। प्रश्न असा आहे की ठाकरे गटाचा गड असलेल्या मुंबईत भाजप खरंच सत्ता मिळवू शकतो का? आणि जर हो तर नेमकी कोणती यंत्रणा भाजपने उभी केली आहे? कोणते 15 हुकमी एक्के देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात उतरवले आहेत? फडणवीसांचा मास्टर प्लॅन नेमका काय आहे? आज उलगडणार आहे मुंबईतील सत्तेच्या नव्या लढाईची पटकथा। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी कितीही जवळीक साधली आणि सलोखा जपला तरी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सोबत जाऊन जी चूक केली, जो घाव देवेंद्र फडणवीस यांच्या काळजात केला आहे, तो एवढा खोलवर झालेला आहे की उद्धव ठाकरेंना राज्याच्या सत्तेतून तर देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर ढकललंच आहे, पण आता मुंबईच्या सत्तेतून देखील ठाकरेंना पाय उतार करून तुम्ही आमची साथ सोडून काय चूक केली याचा बदला फडणवीस घेण्याच्या तयारीत आहे। आणि हे त्यांच्या हालचालीमधून स्पष्ट होतंय। 15 जणांना देवेंद्र फडणवीस यांनी कामाला लावलंय। कोणते आहेत देवेंद्र फडणवीस यांचे 15 हुकमी एक्के? तर राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, कालिदास कोळंबकर, तमिळ सेल्वन, संजय उपाध्याय, मनीषा चौधरी, अतुल भातकालकर, योगेश सागर, विद्या ठाकूर, अमित साटम, मिहिर कोटेचा, राम कदम, पराग शहा, पराग अळवणी आणि आशिष शेलार हे 15 मुंबईतील आमदार देवेंद्र फडणवीस यांनी कामाला लावलेत मुंबई जिंकण्यासाठी। हे 15 नेते ठाकरेंच्या गळाला सुरुंग लावण्यासाठी चक्रव्यूह आखत आहे। काय आहे नेमकी योजना देवेंद्र फडणवीस यांची ते देखील सांगणार आहे। जर मुंबई महापालिका पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या ताब्यात गेली तर त्यांचा राजकीय पुनर्जन्म होईल, पण जर ही सत्ता त्यांच्या हातून गेली तर पुढचं राजकारण त्यांच्या दृष्टीने फार कठीण होणार आहे। एक काळ होता जेव्हा शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना असं समीकरण होतं, पण आता हेच समीकरण मोडण्याचा भाजपचा चंग आहे। भाजप मुंबईतील आपली ताकद वाढवून फक्त महापालिका नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता स्थिर करण्याच्या तयारीत आहे। प्रश्न असा आहे की काय भाजप उद्धव ठाकरे यांचा ब्रँड मुंबईतून संपवू शकतो? शिवसेनेच्या स्थापनेपासूनच मुंबई हे या पक्षाचं केंद्रबिंदू राहिलं आहे। गेली 3 दशकं शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर सलग सत्ता टिकवली आहे। मुंबईतून मिळणारं आर्थिक पाठबळ हेच त्यांच्या पक्षाला आजवर उभं ठेवत आलंय असं म्हणायला हरकत नाही। आणि त्यामुळे जर ही सत्ता गेली तर शिवसेना संघटनात्मक, आर्थिक आणि राजकीय अशा तिन्ही पातळ्यावर अडचणीत येईल, खिळखिळीत होईल। परिणामी महाराष्ट्रभर पक्षाला उभारी देणं ठाकरेंना अवघड होणार आहे। गावाकडे एखादा नवीन राजकीय नेता राजकारणात येऊ लागला, वर चालला, तर जुने नेते, त्यांचे विरोधक, त्याचे आर्थिक स्रोत काय आहे ते बघा आणि ते बंद करा। आर्थिक स्थिती खालावली की तो आपोआप राजकारणातून मागे फेकला जातो आणि ही स्ट्रॅटर्जी फडणवीस ठाकरेंच्या बाबतीत वापरताना दिसत आहे। ठाकरेंची आर्थिक नाकाबंदी करण्याची फडणवीस यांची तयारी आहे मुंबई आपल्या ताब्यात घेऊन। कारण मुंबई ही केवळ एक महापालिका नाही तर ती एक आर्थिक यंत्रणा आहे। 75,000 कोटींचं बजेट आणि 82,000 कोटींच्या ठेवी असलेली संस्था। 2017 मध्ये केवळ 2 नगरसेवकांच्या फरकाने शिवसेनेला सत्ता मिळाली होती, पण तेव्हा भाजपनं राज्यात सत्ता असूनही महापालिका सोडली। पण आता देवेंद्र फडणवीसांना मुंबई हवी आहे, कारण त्यांना त्यांचा बदला पूर्ण करायचा आहे। ते बोलत नसतील पण राग त्यांच्या मनात आहेच आणि यासाठी भाजपनं चक्रव्यूह आखलंय। भाजपने आता निवडणूक पूर्व रणनीती आखली आहे। मुंबईतील सर्व 15 भाजप आमदारांना सांगण्यात आलंय की त्यांच्या मतदारसंघातील 5 अतिमहत्त्वाच्या कामांची यादी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला द्या। ही कामं तातडीनं मंजूर केली जातील आणि ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील। या कामांमधून सरकारचा प्रभाव सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला जाणार आहे आणि त्यातून भाजपला महापालिका निवडणुकीत राजकीय फायदा मिळवायचा आहे। म्हणजेच कामाच्या माध्यमातून सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळवल्यानंतर ती कायम राखायची, हा भाजपचा प्लॅन आहे। आणि उद्धव ठाकरे यांना हे पक्का माहिती आहे की सत्ता हातात नसेल तर पक्ष चालवणं कठीण जातं आणि त्यामुळे सध्या त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केलाय। मनसेकडून मिळणाऱ्या मराठी मतांचं समर्थन उद्धव ठाकरेंसाठी निर्णायक ठरू शकतं। मनसेसोबत युती झाली तर मराठी मतदार वर्ग पुन्हा एकत्र होऊ शकतो, पण तरीही भाजपा मुंबई जिंकेल असा भाजपचा प्लॅन असणार आहे। सामदाम दंडभेद काहीही करून भाजपला मुंबई हवी आहे आणि ठाकरेंना मुंबईच्या सत्तेतून पायउतार करायचा देवेंद्र फडणवीस यांचा चंग आहे। मुंबईच्या विधानसभेच्या गणितानुसार सध्या भाजपकडे सर्वाधिक 15 आमदार आहेत, त्यानंतर ठाकरे गटाकडे 10 आमदार आणि शिंदे गटाकडे 6 आमदार आहेत। खासदारांच्या बाबतीत उद्धव ठाकरेंचे 3 खासदार आहेत। यावरून स्पष्ट दिसतं की खरी लढत ही ठाकरे विरुद्ध भाजप अशीच होणार आहे।
मात्र राज ठाकरे काय भूमिका घेतात, काँग्रेस काय निर्णय घेतं आणि मुस्लिम मतं कोणाकडे जातात, कोणाकडे झुकतात यावर देखील निकाल ठरणार आहे. मुंबई महापालिका ही शिवसेनेसाठी केवळ सत्ता नसून अस्तित्व आहे, तर दुसरीकडे भाजपसाठी ही सत्ता भविष्याचा पाया आहे आणि बदला घेऊन उद्धव ठाकरेंना धडा शिकवायची प्रतिष्ठेची लढाई देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आहे. भाजप सत्तेचा वापर करून विकासाच्या कामातून जनतेवर प्रभाव टाकण्याच्या तयारीत आहे. शिंदे गटाला हाताशी धरून त्यांनी ठाकरे ब्रँडला कमजोर करण्याची रणनीती आखली आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे अनेक नगरसेवक फोडलेले आहेत, पण ठाकरे हातावर हात ठेवून बसलेले नाही आहेत. ते मनसेसोबतची शक्यता, काँग्रेससोबत आघाडी आणि मुस्लिम मतदारांचा विश्वास या सगळ्यांचा विचार करताय. तुमचं मत काय आहे? मुंबई कोणाच्या हाती जाईल? भाजपचा फॉर्म्युला यशस्वी होईल का, की ठाकरे पुन्हा एकदा मुंबई जिंकतील? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ महाराष्ट्रभर तर शेअर कराच, पण मुंबईमध्ये शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.